जिल्हा परिषदेच्या संनियंत्रण बैठकीत चुकीचे निर्णय घेतल्यानं संतप्त बेरोजगार अभियंत्यांनी ही बैठक उधळून लावली। जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुता यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये चुकीचे निर्णय घेतल्यानं संतप्त बेरोजगार अभियंत्यांनी ही बैठकच उधळून लावली। 6 महिन्यानंतर सोमवारी पहिल्यांदाच काम वाटप संनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। सकाळी 11 वाजता सुरू होणारी ही बैठक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुता यांनी ऐनवेळी दुपारी 2:30 वाजता सुरू केली। बैठक सुरू झाली तेव्हा ज्या बेरोजगार अभियंत्यांकडे पासबुक नाही त्यांना बैठकीस बसण्यास नकार देण्यात आला। त्यामुळे बेरोजगार अभियंते संतप्त झाल्यानं त्यांनी बैठकीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली। सरकारने जी सुशिक्षित बेकार अभियंत्यांना अंतर्गत जी योजना दिलेली त्या अंतर्गत फ्रेशर लोकांना पासबुक इश्यू झाले पाहिजे होते रजिस्ट्रेशनच्या कॉपी संबंधात। ते यांच्या कार्यकारी अभियंत्याच्या सिनियर क्लर्कनी तोंडी सांगून दिले की तुम्हाला पासबुक द्यायची गरज नाही, आम्हाला तुम्हाला काम अलर्ट होऊन जाईल। आणि आता इथं आल्यानंतर सरळ त्या लोकांना अपात्र म्हणून त्यांना पासबुक न इश्यू करता हे करून टाकलं आणि जे हजर नाही त्यांनाही कामाला चिठ्ठ्या काढू लागले। ते शासन निर्णयानुसार जे नियम आहेत त्या नियमानुसार सर्व अभियंत्यांची मजूर सहकारी संस्था आणि नियमित ठेकेदारांची बैठक निर्देशाद्वारे शासन निर्णयाद्वारे व्हावी अशी सर्व अभियंते, मजूर सहकारी संस्थाचे प्रतिनिधी आणि नियमित ठेकेदार यांची सगळ्यांची अशी मागणी असल्यामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शासन निर्देशाच्या अधीन राहूनच बैठक आयोजित करावी आणि सर्वांना काम मिळेल याची त्यांनी दक्षता घ्यावी अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि आमची सगळ्यांची मागणी आहे। ही बैठक वेळेवर का सुरू झाली नाही असा प्रश्न संबंधित प्रतिनिधींना विचारलं असता त्यावर प्रतिनिधींनी कुठलंही उत्तर न दिल्याची माहिती महाराष्ट्र अभियंता सेनेचे अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी दिली। आज सुशिक्षित बेरोजगार अभियंता आणि मजूर सहकारी संस्थाच्या काम वाटप समितीची संनियंत्रण समितीची बैठक ॲडिशनल शो श्री वेद मुथाजी यांच्या कार्यालयामध्ये सकाळी 11ला आयोजित करण्यात आली होती। पण सकाळी सर्व अभियंते आणि सहकारी संस्थाचे सर्व सभासद वगैरे इथं उपस्थित होते आणि काहीतरी त्यांचा काम देण्याचा घाट होता त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना, जो प्रकार इथं सुरू आहे गेल्या अनेक मीटिंगपासून। या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की बुवा लॉटरी पद्धतीमध्ये जे उपस्थित अभियंते आहेत किंवा ज्या उपस्थित मजूर सोसायटीचे प्रतिनिधी आहेत तेवढ्याच लोकांना चिठ्ठी देऊन त्यांच्यामध्ये स्पर्धात्मकरित्या ज्याला चिठ्ठी मिळेल त्याला काम द्यावं। पण त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही। आम्ही त्यांना लेखी अर्ज दिला, लेखी अर्ज दिल्यानंतरही त्यांनी ऐकून घेतलं नाही आणि त्याच्यामुळं त्यांना आम्ही सांगितलं की साहेब तुम्हाला कायद्यात राहून काम करायचं आहे, कायदा तोडून काम करायचं नाही आहे। याची विरोधामध्ये आम्ही तुमची विभागीय आयुक्त साहेबांकडे, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडेंकडे, मुख्यमंत्र्यांकडे, राज्यपालांकडे आम्ही अभियंता महासंघातर्फे सर्व आमच्या मजूर सोसायटीच्या महासंघातर्फे एक तक्रार देऊन यांच्यावर कडक कारवाईची मागणी करत आहोत। तोपर्यंत या सर्व अभियंता संघटना, सर्व पतसंस्था आम्ही या बैठकीवर बहिष्कार टाकलेला आहे। बहिष्कार टाकल्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं मीटिंग रद्द करण्याचं पत्रक काढा। तेव्हा पत्रक न काढता ॲडिशनल CO वेद मुथा इथून निघून गेलेत आणि हा अन्याय अभियंत्यावरचा व मजूर सोसायटीवर जो अन्याय आणि अत्याचार इथं सुरू आहे आणि काही लोकांनी हाताशी धरून जे काही प्रयत्न देवाणघेवाण करून यांचे सुरू आहेत मर्जीतल्या अभियंत्यांच्या नावावर कामं देण्याचा, तो प्रकार आम्ही आज इथे उधळून लावलेला आहे आणि आम्ही सहन करणार नाही। यांच्यावर शासनाकडे आम्ही दाद मागणार आहोत। कडक कारवाईची मागणी ॲडिशनल COवर करण्यात यावी अशी आम्ही मागणी करत आहोत। यावेळी 100 बेरोजगार अभियंते, मजूर संस्थेचे चेअरमन आणि नियमित ठेकेदार जिल्हा परिषदेत तळ ठोकून होते। मात्र अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बेदमुथा यांनी नियोजित कुठलीही पूर्वसूचना न देता दुपारी बैठक ठेवल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे। त्यानंतर काम वाटपासाठी ज्यांची नावं घेतली जाईल त्यांनीच बैठकीत बसावं असंही सांगण्यात आलं। दुसरीकडे उपस्थित अनेक अभियंत्यांना तांत्रिक कारणामुळे अपात्र असल्याचं सांगून बाहेरच अडवण्यात आलं असल्याचं सांगितलं जातंय। अनुपस्थित असलेल्या अभियंत्यांच्या नावाच्या सोडत पद्धतीने चिठ्ठ्या काढण्यात येत असल्याचं अभियंत्यांच्या लक्षात आलं। त्यावेळी अभियंत्यांना नियमबाह्य कामांचं वाटप करू नका अशा सूचना देत बैठक उधळून लावली।
उपकार्यकारी अधिकारी बेतमुता साहेब हे नेहमी जातीय त्याचं राजकारण करतात। जिल्हा परिषदमध्ये जे मेंबर निवडून आले ते प्रत्येक वेळी सांगतात आम्ही काम केलेलं आहे, हे कामं सोडून द्या, ते कामं सोडून द्या। जर यांनी यापूर्वीच कामं केलेले असेल तर हे बोर्डवर यादी कशासाठी लावतात? आणि मिटिंग होण्याच्या आधी यांची सर्वांची सेटिंग असते, हे सेटिंग करून कामं निवडून घेतात आणि सर्वसामान्याला डावलून टाकतात। जास्तीत जास्त ते मागासवर्गीय ज्यांच्याकडे सोसायटी आहे त्यांना आजपर्यंत काम केलेलं नाही, त्यांच्यावर काम सुद्धा टाकलेलं नाही। त्यांना बैठकीची वेळ 11 वाजता दिली जाते, 2:30 वाजता बैठक घेतली जाते, नंतर बैठक तहकूब करून त्यांनी काम वाटप केले जातात। कोणाला न कळत कसली कामामध्ये पारदर्शकता ठेवत नाही, कायमस्वरूपी मागासवर्गीय अन्याय करायचं काम हे बेतमुता करत आहे। तरी बेतमुता साहेबांची तात्काळ बदली करावा अशी आमची विनंती। मजूर संस्थांना किंवा सूचित बेरोजगार अभियंते असतील किंवा नियमित ठेकेदार असतील ज्यांना अगोदर 5-5, 10-10 कामं केलेच त्यांनाच पुन्हा कामं वाटप होतात। आत्तापर्यंत ज्यांना एकही काम मिळालेलं नाही त्या संस्थेला किंवा त्या मजूर संस्था असेल, नियमित ठेकेदार असेल किंवा सुबे असेल यांना आत्तापर्यंत कामं दिले त्यांना कामच मिळत नाही। जे त्यांच्या अंतर्गत जे संबंधामधले आहेत, संबंध त्यांचे गुंतलेले आहेत, एका देणे घेणे करतात, पैशाचा आर्थिक व्यवहार करतात, त्यांनाच ते जास्तीत जास्तीची कामं देतात। आणि जो कोणी काही बोलत नाही त्यांना ते सविता मजूर सोसायटी अपात्र हिचे एकही काम नाही, आज अपात्र ठरवलेलं आहे। आतापासून अशा अनेक मजूर संस्था आहेत की त्यांना आतापर्यंत एकही काम मिळालेलं नाही वर्षभरामध्ये, त्यांचं रजिस्ट्रेशनचे पैसे सुद्धा वसूल होत नाहीत आणि अशा प्रकारचा अन्याय चालू आहे, एकदम सावळा गोंधळ आहे। कामला प्रत्येक वेळी मिटिंगला हजर राहूनही काम मिळत नाही। यावेळेस मी 2 कामासाठी इच्छापत्र भरलं होतं, परंतु ऐनवेळी साहेबांनी तुमच्याकडे पासबुक नाही किंवा कोणत्याही कारणास्तव डावलला जातो आहे आणि आज जे उपस्थित नव्हते त्यांना काम देण्यात आले आहे आणि आम्ही उपस्थित सकाळपासून असून सुद्धा एकही काम आम्हाला देण्यात आले नाही। यावेळी संतप्त अभियंत्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुता यांच्या कार्यालयासमोर घोषणा दिल्या। काम वाटप नियमानुसार होत कसं नाही, यातून जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार दिसून येतोय।